सतीचे वाण घेणाऱ्याने चितेच्या चटक्याची तमा बाळगू नये. या ओळी आहेत साधना मुरलीधर आमटे यांच्या. या ओळींचा भावार्थ असा की एखादी गोष्ट एकनिष्ठपणे मनापासून प्रतिज्ञापूर्वक ठरवल्यावर ती करताना किती दुःख होतंय, त्रास सोसावा लागतोय याची तमा बाळगू नये. पण साधनाताई असं का म्हणतायत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या आयुष्यात डोकावावं लागेल. साधनाताई नागपूरच्या एका उत्तम सदन कुटुंबात जन्माला आल्या. त्यांचा प्रेमविवाह झाला मुरलीधर आमटे म्हणजेच बाबा आमटेंशी. बाबांना समाजसेवेची प्रचंड आवड होती. त्यांनी कुष्ठरोगींसाठी चंद्रपूर इथे आनंदवन सुरू केलं, जिथे बाबा आणि साधनाताई त्यांच्यावर औषध उपचार करत त्यांची सेवा करतात. त्यांनी कुष्ठरोगींना बरं तर केलंच, पण त्यांना शेती, गोपालन, लहान मोठे उद्योग शिकवून स्वतःच्या पायावर उभं केलं. साधनाताई आणि बाबांचा प्रवास सोपा नव्हता. ते जंगलात आदिवासींसोबत राहत होते, जिथे अवतीभोवती सतत हिंस्र प्राण्यांचा वावर असे. राहायला नावापुरती झोपडी असे. साधनाताईंनी कोणतीही तक्रार न करता बाबा ठेवतील त्या स्थितीत प्रेमाने संसार केला. कारण त्यांना ठाऊक होतं बाबांचं कार्य दैदिप्यमान आहे. असं कार्य करायला कोणीही धजवणार नाही. साधनाताईंनी पुस्तक लिहिलं. त्याचं नाव समिधा ठेवलं. समिधा म्हणजे यज्ञात वाहिली जाणारी आहुती. त्या असं म्हणतात की बाबा आमटेंनी एक फार मोठा समाजसेवेचा यज्ञ सुरू केलाय आणि त्यात मी वाहिली गेलेली लहानशी समिधा म्हणजेच आहुती आहे. कोणताही मीपणा नसलेल्या निस्वार्थ समाजसेविकेस साधना बाबा आमटे यास विनम्र अभिवादन.